नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे इलेक्शन स्पेशल ब्लॉग मित्रांनो. कारण आम्ही सगळे चाललेलो आहे आता मतदान करण्यासाठी. विधानसभेचं इलेक्शन आहे, लोकसभेचं, सॉरी चूक झालेली माझ्याकडून. लोकसभेचं इलेक्शन आहे म्हणजे खासदारकीचं इलेक्शन आहे. आणि आमचा मतदारसंघ आहे दिंडोरी. आमचा मतदारसंघ दिंडोरी मतदारसंघ आहे. आणि आज आमची मतदानाची तारीख आहे म्हणजे 20 तारखेला आहे, 20 मे. तर मतदान करण्यासाठी जातो आहे आम्ही. आणि आमच्या मतदानामध्ये आज काही फर्स्ट टाईम वोटर्स आहेत, तर मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो. सगळ्यात पहिले सचिन भाऊ. सचिन भाऊ, कसं वाटतंय आपलं पहिलं मतदान होणार आहे आज? एकदम भारी वाटतंय. बघू आता पहिलंच मत देऊन जर तो कॅन्डिडेट जर निवडून आला हां. तर लय मजा येईल. आणि दुसरे आमचे फर्स्ट टाईम वोटर आहेत. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. पहिल्यांदाच आम्ही वोट करतोय. कोण जिंकल? आधार कार्ड कुठे? ज्याला आम्ही वोट करतो आणि आम्ही सांगणार नाही कोणाला केलं, तुम्हाला कळूनच जाईल. जे जिंकल त्याला आम्ही वोट केलेला असतो. माऊली येतं का सर? गाडी जागा आहे. मग आहे ना रे, 2 गाड्या घेतात सर. पप्पा सकाळीच मतदान करून आले. मम्मी, मी, पायल, सुनील, आम्ही चौघं चाललोय. सुनीलच्या वाईफचं तर अजून मतदान कार्ड मतदान यादीमध्ये नाव ॲड नाही झालंय, तिकडच्या यादीमध्ये, कोपरगावच्या. आणि आता आम्ही सगळे निघालोय. वैभवची फॅमिली चालली, वैभवचे पप्पा, मम्मी. मम्मी कसं वाटतंय तुझं दुसरं मतदान आहे? भारी वाटतंय. किती वेळा मतदान करते? काय देणार नाही तिच्या 5-6 वगैरे झालं. तुझ्या जन्मापासून माझं नाव आलेलं आहे. आता पण वेस्ट केलं. दादाचं तर सकाळीच झालंय मतदान. नसलं तर गावचा राहतो. हा, बसा. ताई पण येते. ताईचं ते कार्ड सापडत नाही. मम्मी, आपल्याला कोणा किती काही सांगितलं आपल्याला खरंच त्याला त्याच्या अधिकार. कोणाला मतदान करणार आहे तुम्ही? आमच्या मतावर कोणाला करायचं. पण तरी आम्ही शेतकरी भाऊ, शेवटी जे कांद्याला भाव देणार त्यांना मत करणार. चला बघूया कोण जिंकतंय आमच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये. मतदार काय म्हणतात रे मराठीमध्ये? मतदारसंघामध्ये. आमच्या मतदारसंघामध्ये कोण जिंकतंय बघायला मजा येईल आम्हाला. 4 जूनला रिझल्ट लागणार आहे. आणि बघूया आम्ही ज्यांना मतदान करू ते जिंकलं तर बरं वाटेल. मतदान करण्यासाठी ना आम्हाला आमच्या गावामध्ये नाही मतदान करतात. मतदान करण्यासाठी शेजारच्या गावामध्ये जावं लागतं आम्हाला, कारण आमच्या गावाची लोकसंख्या कमी आहे खूप. 410 मतदान आहे आमच्या गावात. हां, फक्त 410 लोक मतदान कार्डमध्ये आहे. त्यामुळं 410 लोकच मतदान यादीमध्ये, त्यामुळं आम्हाला दुसऱ्या गावामध्ये जावं लागतं मतदान करण्यासाठी. हे बघा आमच्या गावातले सगळे लोक गाड्या भरून गेले होते मतदान करायला. तर चला मंडळी, आम्ही पोहोचलोय शेजारच्या गावामध्ये मतदान करण्यासाठी. या चला पटापटा लाईन मध्ये उभे राहा. माऊली तू नको करू बरं का मतदान इकडं. कुठे मतदान? अजित दादा पण आले मतदान करायला. हो अजित दादा, कोणाला मतदान? त्यांचं नाव आहे ना अजित पवार, त्यांना आम्ही सगळे अजित दादा म्हणतो. हे चल मम्मी. तुझं घेतलं का ताई? हे माझी घेतली का सुनील? सगळ्यांचे कार्ड घेतले. सावली देऊन उभे राहा इकडे. सावली त्या सावली या इकडे उभे राहा. तुझ्यामध्ये थांबता माहिती असं दाखवा. तर मित्रांनो, जस्ट नाव आमचं मतदान झालेलं आहे आणि सर्वांचं मतदान झालेलं आहे. तर आता बघूया काय रिझल्ट लागतोय. तर चला, सर्वांचं मतदान झालेलं आहे. 5 मिनिटाचं काम होतं फक्त.
तर आमचं सगळ्यांचं वोटिंग आज झालेलं आहे आणि काही लोकांनी आज पहिल्यांदा वोट केलं, त्यांचा आपण अनुभव विचारूया त्यांना कसं वाटलं. नाही नाही भेळ वगैरे काही नको आता. पायल पायल तू पहिल्यांदा मतदान केलं, तुझा अनुभव सांग. छान वाटलं. म्हणजे मी आधी बघितलेलं होतं ते छोटे होते तेव्हा मम्मी सोबत गेलेले होते. आता करून मस्त वाटलं. काय शिकले तू मतदानामधून? आजचा अनुभव कसा होता तुझा? काही नाही, काय फरक नाही पडत आपण कोणाला मत दिलं त्याच्याशी कोणाला. का बरं? प्रत्येक जण त्याच्यातच खिसा भरावा लागतो. मग तू का मतदान केलं? आपला अधिकार आहे ना, केलं पाहिजे. तुला काय वाटतं तुझ्या मताने काय बदल होईल? जर दोन कॅन्डिडेट असले, जर एकाला 100 पडले एकाला 99 पडले, तर माझं एक वोट किती काम त्याला पण 100 पडले, मग त्याचं काय. आणखी काय बदल वाटतो तुला? का मतदान करणं का गरजेचं आहे? काय एवढं आव्हान केलं जातं मतदान करण्यासाठी? आपलं मत देण्याची ही एकच वेळ असते, त्याच्यामुळे आपण कोणालाच आपलं मत नाही देत. रॉयल कारभार आहे. एकदा मतदान द्या, 5 वर्ष येऊ, दुसऱ्या माणसाला कामाला लावून द्या, आपण निवांत राहायचं. हां तेच आहे, मतदान नाही केलं तर मग आपल्याला बोलायचं पण बोलायचं पण अधिकार. नाही राहत ना, की मत समज पण नाही मांडायचं. जो निवडून आलाय आपण म्हणू नाही शकत अरे हा कस काय आला निवडून, हा तर कामच करत. नाही करत, हे नाही करत. मग आपण व्यवस्थित मतदान नाही केलं ना, त्याचा अर्थ असा होतो. तर तुला खूप खूप शुभेच्छा पायल, पहिलं मतदान झालेलं आहे तुझं. आणि श्रुतीचं पण पहिलं मतदान होतं, पण श्रुती इकडं आली आहे आणि अजून तिचं डॉक्युमेंट ट्रान्सफर नाही झालं इकडं, म्हणजे तिकडचं नाव कमी करून या मतदान. वोट दिला, वोटिंग करायचं राईट. तू परत गेली असते ना एक दिवस याला घेऊन, मतदान करून आली असती. ठीक आहे, विधानसभेच्या याला ट्रान्सफर करून घेऊ आपण. हां तिचं मतदान इकडे घेऊन टाकू, म्हणजे आमदारकीच्या इलेक्शनला श्रुती पण वोट करेल, म्हणजे आपल्या घरात सगळे मतदार होऊन जातील. तात्या तुम्ही केलं का मतदान? हो. काय वाटतं यावेळेस कोण आहे? ह्या वेळेस फक्त कोणत्या पक्षाचं नाव नका घेऊ, नेत्यांचं नाव नका घेऊ. शिवाय नका देऊ, नाव घ्यायचं. आम्हाला कांद्यावाल्याला द्यायचं म्हणा, जे कांद्याचं भलं करते त्याला मतदान करायचंय आम्हाला. आमचं शेतकऱ्यांचं हेच आहे ध्येय. आम्हाला गरीब मोठा करायचा आहे. हा. गरीब नेत्याला मत- भगरे गुरुजी जिंदाबाद. तर आमच्या- शरद पवार महाविकास आघाडी जिंदाबाद. जिंदाबाद. ओके. तुम्हाला वाटतं का ते यावेळेस चांगलं काही करतील? कोण? हे जे निवडून येतील ते आपल्या एकदम. काय काय अपेक्षा आहे तुम्हाला इकडं काय व्हायला? शेतकऱ्यांना सुखाल दिवस येतील. हं? काय अपेक्षा म्हणजे काय बदल व्हायला पाहिजे ते जर निवडून आल्यावर? सर्वसामान्य लोकांना न्याय भेटेल. न्याय म्हणजे काय? ते सुखाने असं एकदम शेती बिती त्यांचे भाव व्यवस्थित राहतील. हं. गोरगरीब शेतकऱ्यांचं चांगलं होईल असं वाटतं. मम्मी तुम्हाला कसं वाटलं यावेळेस मतदान करून? भारी वाटलं. आता आम्हाला जावं ते आता निवडून येतील तेव्हा कळलं. 5 वर्ष कळलंच हा, कसं. मग 5 वर्ष कळलं आम्ही आता चांगला अनुभव घेऊ. पुढच्या वेळेस परत परत बदल करू. परत बदल करू. काय तुम्हाला काय बोलायचं आहे? बोला ना. मला काही नाही होतं बोलायचं, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे का आमच्या आईमुळे तोंडातून गेलेला घास हा आम्हाला मिळून कोण जो निवडून जाईल त्यांना मिळवून द्यावा, एवढीच अपेक्षा राहील निवडून आलेल्या उमेदवाराकडून. कोणता घास तुमच्या तोंडातून निघून गेला? आईमुळे शेतकऱ्यावर होणाऱ्या ज्या गोष्टी आहे, जसं निर्यात बंदी वगैरे. निर्यात बंदी, काय वेळेला अचानक दुष्काळ सारखं सावट राहतं, त्यावेळेला त्याला मदत पाहिजे, त्यावेळेला ती मदत मिळाली पाहिजे. जर समजा एखाद्या वेळेला अतिवृष्टी वगैरे झाली तर त्यावेळेला ती मदत त्याला तुला भेटली किती पाहिजे. द्यायचे पैसे? एवढ्या गोष्टीत बदल झाला का असा करणारा खासदार आमचा निवडून जावा, म्हणजे आमचा आवाज त्याला संसदेत मांडावा. हां हां शेतकऱ्यांचा. हो, कांदा शेतकरी उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी सर्व कोणचाही शेतकरी वर्गातला त्याच्यावर आवाज संसदेत शेतकऱ्याच्या बाजूने बोलणारा असावा, असा कोणत्याही खासदार जावा. मालाला हमी भाव असावा. हमी काय? हमी भाव असावा. हा का? हा. प्रत्येक मालाला असंच राहतं, माल निघायला लागला का त्याचा लगेच भाव कमी होतो. असं त्याच्या कष्टाला काय म्हणते ना, त्याच्या कष्टाला दाम मिळालं पाहिजे त्याचं, बाकी काय नाही.
नाही, या पॉईंटशी पण मी ॲग्री. म्हणजे मागच्या 10 वर्षापूर्वी 1,000 रुपये क्विंटल कांदे विकत होते, आज पण 1,000 रुपये क्विंटल कांदे. आणि जे खादीचे भाव आहे, सगळे भाव आहे, बी बियाण्यांचं, डिझेलचा, सगळं म्हणजे शेतीचा खर्च खूप वाढून गेला आणि भाव उलटे कमी होऊन गेले. उत्पन्न कमी झालं. कारण काय होऊन जातं की जेव्हा शेतकऱ्याचा माल निघतो ना, त्याला भाव निघतो 3-1,000 रुपये आणि दुसऱ्या दिवशी सरकार डायरेक्ट निर्यात बंदी करून टाकतं. म्हणजे बाहेरचा जो आपला कांदा जो बाहेर जातो ना, तो जाऊनच देत नाही. त्यामुळं इथल्या कांद्याला कमी भाव होऊन जातो. असा प्रॉब्लेम होतोय. त्यामुळं इथले शेतकरी वर्ग नाराज आहेत. आता बघूया काय होतंय. आय होप जे जिंकतील ते आमच्या शेतकऱ्यांच्या गोष्टी पुढं मांडतील आणि सगळ्यांसाठी चांगले दिवस येतील. बाबा, तुम्ही दिलं का मतदान? दाखवा. किती वेळा मतदान केलं? किती वेळा केलं? काय सांगता नाही यायचं. पण 15-20 वेळा केलं असेल. जास्त केलं असं काय वाटतं यावेळेस कसं काय होईल? कोणता शेतकऱ्याला काय समजायचं कोणतं काय. तुम्ही जे बटन दाबलं ते जिंकल का नाही? बहुतेक असा अंदाज. हा का? आणि बदल होईल का मग? व्हायला पाहिजे ना. नाना, तुम्हाला काय वाटतं यावेळेस इलेक्शनचं काय आहे आपल्याकडं? रामकृष्ण हरी वाजवा तू तरी. नाना, पण का तुम्हाला म्हणजे काय एवढा विश्वास या उमेदवारावरती? काय होईल तुम्हाला काय वाटतं? काय होईल म्हणजे मोदी सरकारचं असं धोरण आहे का जो पोशिंदा आहे तो मिळाला तर चालन, पण दुसरा वर्ग जिवंत राहिला. अरे पण आता तो जर कोंबडीच खाऊन घेतली तर अंडे भेटतील कुठून तुम्हाला? तुम्ही जर शेतकरीच मारायला निघले त्याच्यामुळं तुम्ही वाजवा. पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं तुम्ही जो कॅन्डिडेट निवडून देताय तो चांगला बदल करेल? 100% सरकार हे आमचंच येणार. उभवटा रामकृष्ण हरी वाजवा तू तरी. याच्यात नाही आलं तर विधानसभेत दिसल तुम्हाला. तू केलं का रे मतदान? आता हे असं जाऊ दे बरं का. तर हा, मी टाकल. मला काय सगळ्या पक्षांचं इथं. आपला काही एका पक्षाचं चॅनल नाही. वाजवा तू तरी. आपला काही एका पक्षाचं चॅनल नाही भाऊ, सगळे पक्षांचं आहे. प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे आणि प्रत्येकाला वाटतं की महात्मा गांधींनी सत्याग्रह केलेला आहे. हा प्रत्येकाला अधिकार आहे. हा, कोणाला जो वाटतं तो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून ठेवलेली, त्याच्यामुळे आम्हाला काहीच धोका नाही. नाही, मत मांडायचा अधिकार आहे तुम्हाला. असं वाटून राहिलं का लगेच चौकशा, लगेच ईडी. त्याच्यामुळं हे म्हणजे आमच्या घटना हे ते घटना सुद्धा बदलून टाकतील ही शक्यता आहे आम्हाला. त्याच्यामुळं आम्ही रामकृष्ण हरी वाजवतच नाही. उभाटा उद्धव ठाकरे. प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाने रिस्पेक्ट करायला पाहिजे. असं नाही समजायला पाहिजे की हा ह्याच पक्षाचं का म्हणतोय, हा त्याच पक्षाचं का म्हणतोय. प्रत्येकाचे मत तुम्ही पण सांगा तुमचं कमेंटमध्ये की तुम्हाला का वाटतं. कदाचित आमचं जे मत आहे ते चुकीचं पण असू शकतं, बरोबर पण असू शकतं. पण मला वाटतं प्रत्येकाला अधिकार आहे त्याचं स्वतःचं वैयक्तिक मत प्रखरपणे आणि ठळकपणे मांडण्याचं. भारत देशाचा एक प्रश्न नाही राहू शकत. प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीचा वेगळा प्रश्न आहे, प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीचं वेगळं मत आहे, प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये वेगळा उमेदवार आहे, प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये प्रत्येकाचं कॅलिबर आहे त्या उमेदवारांचं. त्याच्यातून लोक निवडणार आहे, त्याच्यातून ठरवणार आहे, त्यांनी मागच्या वेळेस केलेले कामं बघणार आहे. असं थोडी ना बघणार आहे की हा पक्ष मोठा आहे, यांचं वार आहे, याची ही भूमिका आहे, त्याची ती भूमिका आहे. लोक होलिस्टिकली विचार करून आपलं मत देत राहते आणि मग सांगत राहते. त्याच्यामुळे तुमचं पण मत सांगा. होऊ शकतं की समजा एक्झाम्पल म्हणून सांगतो, समजा आमच्याकडे भाजपाचा उमेदवार हरत असेल तर एखाद्या मतदारसंघामध्ये भाजपाचा उमेदवार जिंकल, एखाद्या दुसऱ्या मतदारसंघात आणखी तिसऱ्या पक्षाचा जिंकल. तर हे म्हणजे ज्या त्या मतदारसंघातलं एक वातावरण असतं आणि आपण असं म्हणू नाही शकत कोण जिंकल कोण हरल. ते तर 4 तारखेलाच कळेल काय होणार आहे. आणि जे पण घडेल ते भारताच्या देशाची प्रगतीसाठी चांगलं घडावं, बस एवढीच अपेक्षा आहे. कुठेही जावं, कोणताही मतदारसंघ, कोणताही नेता निवडावा, पण त्यांनी जो त्या कामासाठी गेलाय तेवढं काम चांगलं झालं पाहिजे, बस एवढीच अपेक्षा असते प्रत्येक मतदाराची. तर मी पण वोटिंग केलंय, त्या बोटाला आहे. आता कॅमेरा पकडलाय म्हणून. तर असं आहे आमचं मतदार सगळं झालेलं आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब.